तर राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झाल्याची खात्री पटल्याचं त्यांनी म्हटलंय। दुबार मतदारांच्या प्रश्नावर आयोग निरुत्तर आहे असं राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। तर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया। सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदान झालं का? ज्या ठिकाणी आणि आता बघूया राज ठाकरेंचं ट्विट। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली। ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे, हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आता उत्तरदायित्व पण नाकारणार। मग तुमच्या पदांचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा। तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल। पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन।